हाय, वेलकम टू द चॅनल. माय नेम इज विलास. आज आपण लास वेगसच्याच पार्ट 2मध्ये जातो आहे. तर देर आर सो मेनी ऑप्शन्स. आम्ही वेगस ह्याच्यासाठी निवडलं कारण त्याच्या बाजूला अत्यंत सुंदर असे कॅनियन्स आहेत. म्हणजे ग्रँड कॅनियन माझ्या विश लिस्टमध्ये कधीपासून होता. आणि वेगसमध्ये भरपूर हॉटेल्स आहेत आणि तो एक बेस कॅम्प असं ठरवला होता आणि आजूबाजूला फिरायचं असं एक ठरवलं होतं. तर आपण पहिल्यांदा जातो ह्या 7 मॅजिक माउंटन्सला. तर एक स्विस आर्टिस्ट आहे, त्याचं नाव आहे युगो रॉन्डिनन. तर त्याला काही या डेझर्टमध्ये सुद्धा काहीतरी आर्ट दिसलं आणि त्यांनी गव्हर्मेंटला अप्रोच केलं युनायटेड स्टेट्सच्या आणि काही जमीन त्याची आर्ट डिस्प्ले करण्यासाठी मिळवली. आणि तिथे त्यांनी अत्यंत सुंदर असे 7 आर्टिफिशियल बोल्डर टोटेम्स तयार केलेत. तर ते 30-35 फुटाचे टोटेम्स आहेत आणि अत्यंत कलरफुल असे आहेत. तर अनेक लोक, कारण हे वेगसपासून फक्त 30 मैलावर आहे, त्यामुळे अनेक लोक हे बघण्यासाठी येतात. आणि अजून त्याच्यात सुविधा म्हणजे तुम्हाला जर हेलिकॉप्टर राईड हवी असेल तर ती तुम्ही करू शकता. त्याची साधारण मला वाटतं $100 पर पर्सन कॉस्ट आहे. तर वेगसच्या स्ट्रीपवरनं ते हेलिकॉप्टर तुम्हाला इकडे घेऊन येतं आणि परत वेगसला घेऊन जातं. सो इट्स अ मस्ट विजिट इफ यू आर इन वेगस. जरूर ह्याला विजिट करा. आपल्या नेक्स्ट विजिटमध्ये आपण जाऊया व्हॅली ऑफ फायरमध्ये. आणि व्हॅली ऑफ फायर म्हणजे ॲज नेम सजेस्ट अत्यंत कलरफुल. तिथे रेड, ऑरेंज, पिंक अशा प्रकारचे सँडस्टोन संध्याकाळच्या वेळेला पर्टिक्युलरली जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा ती एंटायर व्हॅली बिकम्स लाईक अ व्हॅली ऑन फायर. त्याच्यामुळे त्याचं नाव पडलं आहे. अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत. आम्ही पहिल्यांदा गेलो हे अल्टालाल रॉक बघण्यासाठी. ते एक साधारण 100-125 फूट वर चढून शिडीने वर जायला लागतं आणि तिथे हे कार्विंग्स केलेले आहेत साधारण 4000 वर्षापूर्वी. त्या कार्विंगमध्ये त्यांना काहीतरी मेसेज द्यायचा असेल, पण तो काय अजून नक्की कोणाला माहीत नाही की त्यांना एक्झॅक्टली काय सांगायचं आहे. आणि तुम्ही बघितलं तर अत्यंत सुंदर असं दृश्य वर्ण बघायला मिळतं. फक्त प्रॉब्लेम असा होता की थंडी होती, डिसेंबर एंड होता आणि इट वॉज कोल्ड अँड इट वॉज ड्राय. पण ऑल ओव्हर इट वॉज एन्जॉयबल. म्हणजे +35 आणि +38मध्ये जाण्यापेक्षा हे बिलो 0 वॉज ओके फॉर अस. या व्हॅली ऑफ फायरमध्ये 12 तर ऑफिशियल ट्रेक आहेत, ते तुम्ही करू शकता. म्हणजे फार लांब लांब मोठे मोठे ट्रेक नसतात, 3-4 मैलाचे ट्रेक आहेत. हे बघा, आणि एक सुंदर एलिफंट कार्विंगसारखं तयार झालं आहे, त्याला म्हणतात एलिफंट रॉक. अत्यंत ब्युटिफुल होता. आता आपण जातो आहे रेड रॉक कॅनियनला. त्याचा सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे त्याचा तो 13 मैलाचा जो सिनिक ड्राईव्ह आहे तो. त्याच्या व्यतिरिक्त इथे 12 ते 15 हायकिंग ट्रेल्स पण आहेत. तर ते पण आपण मध्ये मध्ये थांबून, तिथे पार्किंग लॉट्स असतात, तिथे पार्क करायची गाडी आणि फिरून यायचं. अपार्ट फ्रॉम दॅट हे म्हणजे अक्षरशः हे दोन्ही कॅनियन, रेड रॉक कॅनियन आणि व्हॅली ऑफ फायर स्टेट पार्क, हे दोन्ही म्हणजे रॉक क्लाइंबर्ससाठी अक्षरशः पर्वणी आहे. इथे शेकडो प्रकारचे रॉक क्लाइम्बिंग पॉसिबल आहे आणि वेगवेगळ्या डिफिकल्टी लेवल्स पण तुम्हाला अवेलेबल आहेत. म्हणजे अगदी बेसिकपासून ते व्हेरी हार्ड किंवा एक्स्ट्रीमली टफ असे क्लाइम्बिंगसुद्धा पॉसिबल आहे. सोलो क्लाइम्बिंग करणारे लोक आहेत, काही आर्टिफिशियल क्लाइम्ब करणारे लोक आहेत. तर तुम्ही जर ॲलेक्सचा सिनेमा बघितला असेल, ॲलेक्स होनॉल्डचा, नॅशनल जिओग्राफीने केलेला फ्री सोलो म्हणून, 2018मध्ये आला होता मला वाटतं. तर तो ॲलेक्स जो आहे तो ह्याच भागामध्ये येतो आणि रेग्युलरली प्रॅक्टिस करतो रॉक क्लाइम्बिंगची. त्याचं रिझन असं आहे की तो म्हणतो की
ह्या एरियामध्ये तुम्ही 12 महिने रॉक क्लाइम्बिंग करू शकता. सो ही अक्षरशः म्हणजे रॉक क्लाइंबरसाठी पंढरी आहे. आमचा प्रॉब्लेम असा होता की आमच्याकडे दिवस फार कमी होते, म्हणजे रात्र थोडी आणि सोंग फार, अशी अवस्था होती. त्यामुळे खरं म्हणजे प्रत्येक कॅनियनमध्ये 3-4 दिवस घालवण्यासारखा आहे तो एरिया. तिथे खरं कॅम्पिंगलाच जायला पाहिजे, म्हणजे सकाळी उठून तुम्ही हायकिंगला जा आणि संध्याकाळी परत येऊन नंतर मग बार्बिक्यू वगैरे करू शकता तिकडे. पण परत कधीतरी जायला पाहिजे. आणि हे जिओलॉजिकल वंडरच आहे, म्हणजे इतके कलरफुल स्टोन्स आहेत. त्याचे रंग वेगवेगळे, पिंक, ऑरेंज, रेड. फक्त समरमध्ये जपून राहायला पाहिजे, कारण इट कॅन गेट रिअली हॉट. 35-40 डिग्री टेम्परेचर होऊ शकतं. पाणी नाही आहे, कारण डेझर्ट एरिया आहे. आणि काही ठिकाणी रिमोट, म्हणजे तिथे फोनची रेंज पण येणार नाही. त्यामुळे थोडंसं केअरफुल राहायला पाहिजे. पण अदरवाईज इट्स रिअली रिअली ब्युटिफुल. हायली रेकमेंडेड. हे बघा, तुम्हाला वेगळे त्याचे फॉर्मेशन्स दिसतात दगडांमध्ये. आणि एक नॅचरल इरोजन त्याचं झालं आहे दगडांचं, आणि त्याच्यामध्ये अशी भोकं तयार झाली आहेत किंवा अशा लाईन्स तयार झाल्या आहेत. खूपच सुंदर. म्हणजे कोणाकडे अगदीच वेळ नसेल, म्हणजे एकच दिवस आहे फक्त, जरी असं जरी असलं तरी वेगसपासून मला वाटतं ड्राईव्ह करून हा सिनिक रूट नक्कीच घ्यायला लागेल. कारण हा बघा लँडस्केप, एकीकडे डेझर्ट आहे, वरती माउंटन्सवर तुम्हाला काल रात्री झालेला फ्रेश स्नो दिसतो आहे. ड्रायव्हिंग थोडंसं ट्रिकी आहे काय काय एरियात, म्हणजे शार्प बेंड्स आहेत आणि स्लिपरी असू शकतं. त्यामुळे यू हॅव टू बी केअरफुल ड्रायव्हिंग. आमच्याकडे जो ठराविक वेळ होता, त्याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न केला. काही छोट्या मोठ्या हाईक्स पण केल्या. पण हे रॉक फॉर्मेशन्स खरंच अत्यंत अवर्णनीय आहेत, म्हणजे जाऊन प्रत्यक्ष बघायलाच पाहिजेत असे आहेत. आमचं फर्स्ट जनरेशन इमिग्रंट्सचा प्रॉब्लेम काय होतं की आम्ही पहिली काही वर्ष आम्ही इथे स्वतःला एस्टॅब्लिश करण्यात जातो परदेशात, आणि त्याच्यानंतर आमची फॅमिली असल्यामुळे भारतामध्ये आमची 1-1.5 वर्षांनी आम्ही जेव्हा काही सुट्टी मिळते आम्हाला 10-15 दिवस, तर ती सुट्टी मोस्ट ऑफ द टाईम आमची भारतातच जाते. परत येऊन परत आम्ही आमच्या कामाला लागतो. त्याच्यामुळे आमच्या जवळपासचा जो भाग आहे तो आमचा बघितलाच जात नाही. तर अंकिताने आम्हाला बरेच दिवसापासून ती मागे लागलेली, तुम्ही कुठेतरी जा, कुठेतरी जा.
तर ह्या डिसेंबर 2019मध्ये अल्टिमेटली आम्ही हा अचानक केलेला प्लॅन होता. काही दिवस तर ते प्लॅन करण्यामध्ये गेले आणि व्हेगसच्या आजूबाजूला म्हणजे इतक्या अनेक गोष्टी आहेत बघण्यासारख्या, तर नक्की कुठे जायचं त्याच्यावर एकमत होत नव्हतं. पण मग शेवटी आम्ही ठरवलं की हे 2 कॅनियन्स बघायचे आणि अर्थातच ग्रँड कॅनियन तो नंतर पुढे दाखवेनच तुम्हाला.
हा अजून एक त्यातलाच भाग आहे, एक फायर वेव्ह आणि सेवन वंडर्स लूप म्हणून. तिथे अनेक अशा छोटे मोठे बोल्डरिंग आहे आणि टुरिस्ट प्लेस आहे, कारण अगदी रस्त्याच्या लागूनच हे पॉसिबल आहे. तर लोक त्याचा आनंद घेतात, काही फोटोशूट वगैरे करतात, काही छोटंसं क्लाइम्बिंग करतात, मुलांना घेऊन काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करतात. हे अजून काही ट्रेल्स आहेत, त्याच्यावर लोक आपल्या कुत्र्यांना वगैरे पण घेऊन आलेत काही जण, पेट्सना. आणि खूप चांगलं वातावरण होतं. अनेक प्रकारचे तुम्हाला इथे कॅक्टस बघायला मिळतात, ऑब्विसली, कारण डेझर्ट एरिया असल्यामुळे हा मोजावी डेझर्टचा भाग आहे. आणि प्राण्यांमध्ये म्हटलं तर काही सरपटणारे प्राणी, म्हणजे काही स्नेक्सच्या व्हरायटी किंवा स्कॉर्पियन्स किंवा लिझर्ड्स ही दिसतात. आणि ग्रे फॉक्स किंवा म्यूल डिअर अशा प्रकारचे प्राणीसुद्धा स्पॉट करता येतात. आम्हाला काय दिसलं नाही, पण देर इज अ पॉसिबिलिटी. हे बघा, ही सगळी रॉकमधली इरोजन्स वाऱ्यामुळे अनेक वर्षानुवर्ष, म्हणजे याला म्हणतात की 150 मिलियन वर्षाचा इतिहास आहे या कॅनियन्सला. ते 150 वर्ष सतत वाऱ्याने या दगडांची झीज होऊन होऊन असे वेगवेगळे त्याचे फॉर्म्स, अतिशय सुंदर फॉर्म्स तयार झालेत. माझ्या खरं म्हणजे फार मनात होतं, जो नेवाडाच्या बाजूला म्हणजे वेगसच्या एक 5 तासाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवर युटा नावाचा त्यांचा स्टेट लागतो. आता युटामध्ये इतके अत्यंत ब्युटिफुल माउंटन्स आहेत, पण ते काय आम्हाला जमलं नाही, कारण त्याच्यात 2 भाग होते. एक म्हणजे बरेचसे तिकडचे जे ट्रेकिंग रूट्स होते ते बंद होते थंडीमुळे, कारण त्याचा अल्टिट्यूड साधारण 9,000 10,000 फुटावर आहे आणि खूप थंडी होती. परत आईस फॉर्मेशन झाला होता, म्हणून गव्हर्नमेंटने ते रूट बंद ठेवले होते थंडीमुळे. दुसरा एक डोक्यात विचार होता की वेगस ते लॉस एंजेलस एक 5.5 6 तासाचा पिक्चरस ड्रायव्हिंग रूट आहे. म्हणजे तो पॅसिफिक समुद्राच्या बाजूबाजूने जातो आणि अत्यंत प्रेक्षणीय असं ऐकलं आहे. पण मी म्हटलं, नुसतं ड्रायव्हिंग करण्यापेक्षा हे आपण फिजिकली जाऊन यू कॅन ॲक्च्युली सी द कॅनियन आणि एन्जॉय इट, म्हणून त्याच्याऐवजी आम्ही इकडे आलो. आणि दॅट वॉज आय थिंक अ राईट डिसिजन. वेळेच्या अभावी जेवढं जमलं तेवढं केलं. या सर्व भागामध्ये अनेक हॉलिवूड मूवीजचं शूटिंग पण झालेलं आहे, कारण ती लोकेशन्स एवढी ब्युटिफुल आहेत. म्हणजे काही मूवीजची नावं सांगायची म्हणजे रेन मॅन, ट्रान्सफॉर्मर्स, टॉप गन, द गॉडफादर,
गॉडझिला, स्टार ट्रेक असे अनेक सिनेमाची आणि काही काऊबॉय मूवीज जुन्या त्याचं पण इथे शूटिंग झालेलं आहे. तर इतका पिक्चरस्क लँडस्केप आहे. अजून एक मुद्दाम नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे अक्षरशः शेकडो हजारो टुरिस्ट तिथे दररोज येतात, पण आम्हाला तरी कुठे कोणी कचरा केला आहे किंवा कोणीतरी दारूच्या बाटल्या फेकल्या आहेत किंवा प्लॅस्टिक रॅपर्स फेकले आहेत किंवा असं काही मला कुठेही दिसलं नाही. तर मोस्ट ऑफ द टुरिस्ट आय एम शुअर वेअर वेल बिहेव्ड. त्यांना त्याचा अंदाज होता की आपण कशी काळजी घेतली पाहिजे. आपली आता नेक्स्ट विजिट आहे हुवर डॅमला. हे हुवर डॅम म्हणजे आत्तापर्यंत काही वर्षांपूर्वी जगातलं सगळ्यात मोठं मॅनमेड कन्स्ट्रक्टेड असं डॅम होतं, ज्याच्यात मॅक्सिमम कॉन्क्रीट वापरलं होतं. हा त्याचा एरियल व्ह्यू दिसतोय तुम्हाला. अत्यंत अप्रतिम असं डॅम आहे आणि त्याचा फार मोठा इतिहास आहे. ती कोलोरॅडो रिव्हर जी थैमान घालायची पूर्वी फ्लड्सने, तर तिला आटोक्यात आणण्यासाठी म्हणून हे डॅम बांधलं होतं. दुसरं कारण असं होतं की त्यावेळेला ग्रेट डिप्रेशन आलं होतं 31मध्ये. त्यावेळेला हा त्यांनी प्रकल्प घेतला गव्हर्नमेंटनी आणि 7-8 वर्षामध्ये हे पूर्ण डॅमचं काम कंप्लीट केलं. तर 6 कंपन्यांनी मिळून याचं एक कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं आणि रेकॉर्ड टाईममध्ये त्याने हे काम कंप्लीट केलं.
आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे ते म्हणजे ग्रँड कॅनियन. अनेक वर्षापासून माझ्या बकेट लिस्टमध्ये आहे की ग्रँड कॅनियनला जायचं म्हणून. आणि खरं म्हणजे मला ग्रँड कॅनियन उतरून म्हणजे एक व्हर्टिकल माईल साधारण 5,000 फूट खाली ती जी नदी आहे कोलोरॅडो रिव्हर तिथपर्यंत जायला लागतं आणि परत 5,000-6,000 फूट वर चढायला लागतं. म्हणजे डिपेंड्स की कुठून तुम्ही उतरताय आणि कुठे वर चढताय. पण साधारण 15 किलोमीटर 16 किलोमीटरचा वन वे अशी ती हाईक डाऊन आणि हाईक अप आहे. तर एके दिवशी सकाळी उतरून खाली जायला लागतं आणि रात्री कोलोराडो रिव्हरवर हॉल्ट करून नाईट हॉल्ट दुसऱ्या दिवशी वर चढायला लागतं. तर आता बघू कधी जमतं आहे ते, कारण विंटर असल्यामुळे तो तर ती हाईक तर पॉसिबलच नाही आहे, कारण विंटरमध्ये यू आर नॉट अलाउड टू गो डाऊन. आणि समरमध्ये सुद्धा त्याच्या आधी ॲडव्हान्समध्ये बुकिंग करायला लागतं. हे तुम्हाला स्काय वॉक दिसतं आहे ग्रँड कॅनियनवरचा, तिथे काही सर्टन फी घेऊन तिथे वर अलाउड करतात जायला. फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्यांचा स्वतःचा फोटोग्राफर असतो, तो घेतो आपले फोटो. तर हा ईगल पॉईंट म्हणून आहे ग्रँड कॅनियनचा. तर बघू आधी कधी जमतं ते. पण ग्रँड कॅनियन इज अ मस्ट विजिट. तसाही तो टुरिस्ट स्पॉटच आहे. काय करतात की पार्किंग स्पॉटपर्यंत तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता, त्याच्यानंतर बसनी तुम्हाला ॲक्च्युअल कॅनियनपर्यंत नेतात आणि मग तिथून तुम्हाला परत बसनी तुमच्या पार्किंग लॉटमध्ये यायला लागतं. मग तिथून तुम्ही परत येऊ शकता गाडीने. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आय होप यू लाईक्ड इट. आणि पुढच्या वेळेला बघू कुठे पुढच्या डेस्टिनेशनला तुम्हाला घेऊन जाऊ. थँक्यू फॉर वॉचिंग.